पन्हाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे रवींद्र पाटील तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या भारती पाटील बिनविरोध। पन्हाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र पाटील काटेपोगाव तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सौ भारती शिवाजी पाटील माले यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली। या निवडणुकीत तहसीलदार माधवी शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले, तर गटविकास अधिकारी सोनाली माडकर व निवासी नायब तहसीलदार संजय वळवी यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली। निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्याची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला। शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्र नरके व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी माजी आमदार सतीश पाटील सरोडकर यांच्या सहकार्याने पन्हाळा पंचायत समितीवर सत्तांतर घडवून आणले। त्यामुळे आमदार विनय कोरे यांच्या तब्बल 30 वर्षाच्या सत्तेला यावेळी मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। सभापती व उपसभापती पदासाठी 6.25 वर्षाचा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली। यावेळी कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके म्हणाले, सर्वसामान्य जनतेने दिलेल्या संधीचं नूतन पदाधिकारी नक्कीच सोनं करतील। तालुक्याच्या विकासाचे नवे पर्व सुरू होईल। मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल पक्षाच्या वतीनं आभार। यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर जयंत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी कुंभी सहकारी साखर कारखाना संचालक पी पाटील, नूतन जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील, सदस्य वर्षा राणी पाटील, जिल्हा परिषद सदस्य पूजा पाटील, पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, नूतन सदस्य शिवसेना गटनेते दत्ता खोत, माजी पंचायत समिती सदस्य रवी चौगले, शिवसेना तालुका प्रमुख अरुण पाटील, कोतुलीचे PM पाटील यांच्यासह परिसरातील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जांभळी कासा न्यूजसाठी पन्हाळ्याहून राम करले।